अरे वा मंडळी, जरा थांबा. आज मी तुम्हाला अशी बातमी सांगणार आहे की पहिल्याच वाक्यात तुमचे कान ताठ होतील. कारण जर तुमच्या घरात राशन कार्ड असेल, लाल, हिरवे, पिवळे, अंत्योदय, BPL, APL काहीही, तर नवीन वर्षात तुमच्यासाठी अशा सुविधा उघडल्या जात आहेत ज्या आधी कधी ऐकल्या नव्हत्या. आणि हो, पुढे जाण्याआधी एक छोटी विनंती. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून तुमची साथ द्या. कारण अशा अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळाव्यात हे आमचे ध्येय आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या मोठ्या बातमीची, जी थेट केंद्र सरकारकडून आली आहे. सध्या तुम्ही भारतातील कोणत्याही जिल्ह्यात असला, विदर्भात, मराठवाड्यात, कोकणात किंवा पश्चिम महाराष्ट्रात, जर तुमच्याकडे राशन कार्ड आहे तर आजचा हा संदेश पूर्ण ऐकणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण सरकारने एक नवीन नियमन लागू केले आहे, ज्यानुसार आता राशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या सुविधा केवळ वाढणार नाहीत, तर काही लाभ तर अगदी दुहेरी पद्धतीने देण्यात येणार आहेत. कदाचित तुम्हाला आधी फक्त महिन्यात एकदाच धान्य मिळत असेल, पण आता संपूर्ण प्रणाली बदलली आहे. केंद्राने स्पष्टपणे कळवले आहे की पुढे राशनचे वितरण महिन्यात 2दा केले जाणार आहे, म्हणजेच 15-15 दिवसांनी एक वाटप. आधी ज्या लोकांना महिन्यातून एकदाच गोदामात जाऊन रांगेत उभे राहावे लागत असे, आता त्यांना महिन्यात 2दा धान्य मिळणार आहे. यामुळे घरातील ज्येष्ठ महिलांवरील ताण आणि एकाच वेळी भरपूर सामान आणण्याची अडचण सगळं कमी होणार आहे. एवढंच नाही तर यावेळी मिळणाऱ्या धान्याच्या यादीतही मोठा बदल करण्यात आला आहे. आधी तुमच्या हातात येत होतं ते फक्त तांदूळ किंवा गहू, पण आता सरकारने घोषणाच केली आहे की साखर, मीठ, चणे, डाळी आणि खाद्यतेल देखील या योजनेत समाविष्ट केलं जाणार आहे. म्हणजे आधी जे 4च चीजे मिळत होती, आता त्यात थेट 5-6 वस्तूंची वाढ झाली आहे. आणि हे सगळं पूर्ण मोफत, अगदी होय, एकही पैसे न देता. कल्पना करा, आपल्या घरात रोज लागणाऱ्या मूलभूत वस्तूंची एवढी मोठी मदत मिळाली तर किती मोठा फरक पडतो. ज्यांची कमाई दिवसाला फार जास्त नसते, ज्यांचे कुटुंब मोठे आहे, त्यांच्यासाठी ही योजना अक्षरशः वरदान आहे. तुमच्या घरात 4 लोक असोत किंवा 15, ज्यांची नावे राशन कार्डात आहेत, त्यांना मिळणाऱ्या वस्तू त्यानुसार मिळतील. आता हा तर धान्याचा भाग झाला, पण खरी मोठी बातमी अजून आहे. ती महिलांसाठी आहे. सरकारनं जाहीर केलंय की राशन कार्डात ज्यांचं नाव आहे अशा प्रत्येक महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला एक निश्चित आर्थिक मदत पाठवली जाणार आहे. आधी जिथे काही ठराविक योजनांतच पैसे मिळत होते, आता ही सुविधा राशन कार्डधारक महिलांसाठी थेट लागू होणार आहे. यामागचा हेतू स्पष्ट आहे. घरातील स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या थोडी स्वायत्तता द्यावी. त्यांना छोट्या मोठ्या गरजांसाठी कुणाकडे हात पसरावा लागणार नाही. त्यांच्या खात्यात दर महिन्याला जमा होणाऱ्या रकमेने त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद मिळणार आहे. आजच्या काळात घरातल्या बायका किती महत्त्वाचं काम करतात. संपूर्ण घर सांभाळतात, मुलांचं शिक्षण, वृद्धांची काळजी, बाजारातल्या वस्तू, गॅस, मेडिकल सगळं त्या पाहतात. त्यामुळे अशी मदत मिळणं म्हणजे खरोखरच कौतुकास्पद गोष्ट. आणि हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ही संपूर्ण मदत स्वयंचलित पद्धतीने बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजे कुठे ऑफिसमध्ये जाऊन रांग लावण्याची किंवा अर्जाच्या मागे धावपळ करण्याची गरज नाही. चला तर आता पुढे दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत त्या बदलांची माहिती, जी थेट नवीन पोर्टलवर सुरू झाली आहे. आता तुम्हाला माहीत आहे की जुन्या काळात राशन कार्डासाठी नाव जोडणे, नाव काढणे, नवीन कार्डसाठी अर्ज करणे, या सगळ्यासाठी तासनतास शासकीय कार्यालयात उभं राहावं लागायचं. कधी कागद कमी, कधी कर्मचारी नाही, कधी सिस्टम बंद. पण आता केंद्र सरकारने हे सगळं एकदम व्यवस्थित, आधुनिक पद्धतीने सोडवलंय. कारण आजपासून नवीन अपडेटेड राशन कार्ड पोर्टल सुरू करण्यात आलं आहे, जिथून तुम्ही घर बसल्या सर्व प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकता. जसं की नवीन राशन कार्डासाठी अर्ज करणं, जुन्या कार्डातील चुका दुरुस्त करणं, नवीन सदस्याचं नाव जोडणं, मृत सदस्याचं नाव काढणं, पत्ता बदलणं, KYC पूर्ण करणं, अगदी तुमच्या कार्डाची स्थिती जाणून घेणं. या सगळ्या सेवा आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे काम तुम्ही स्वतः करू शकता. कुणाला एजंटला पैसे द्यायची आवश्यकता नाही. इंटरनेट असलं की काम घर बसल्या पूर्ण. परंतु इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. सरकार आता लाभार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे खूप लक्ष देत आहे. अनेक राज्यांत डुप्लिकेट राशन कार्ड किंवा एका गावात राहत असूनही दुसऱ्या गावातून लाभ घेणे अशा समस्या होत होत्या. म्हणून आता KYC सक्तीचे झाले आहे. म्हणजे तुमचं कार्ड वास्तवात तुमच्या नावावरच आहे आणि तुम्हीच त्याचे योग्य लाभार्थी आहात हे डिजिटल पद्धतीने तपासलं जाईल. यामुळे जे खरोखर हक्कदार आहेत त्यांनाच लाभ मिळेल. आणि इथेच एक मोठी गोष्ट आहे. सरकारच्या नव्या योजनेनुसार भविष्य काळात राशन वितरणाची पद्धत संपूर्णपणे डिजिटल टोकन सिस्टमवर जाईल. म्हणजे जेव्हा तुमचं राशन येणार असेल तेव्हा तुमच्या मोबाईलवर एक सूचना येईल. त्यामुळे रांगेत तासनतास थांबण्याची गरज नाही. वेळेवर जाऊन तुम्ही तुमचं धान्य घेऊ शकता.
तसेच वितरण केंद्रांवर नवीन बायोमेट्रिक मशीन बसवण्यात येत आहेत. जुन्या काळातील थोडं कमी वजन देणं, धान्यात भेसळ करणं किंवा दिवस बदलून सांगणं या सगळ्या तक्रारी आता थांबणार आहेत. नवीन मशीन वजन मोजेल, पुरवठा तपासेल आणि थेट सरकारपर्यंत रिपोर्ट जाईल. म्हणजे तुम्हाला मिळणारा माल 100% शुद्ध, योग्य आणि पूर्ण प्रमाणात असेल. यामुळे भ्रष्टाचाराला मोठा फटका बसणार आहे. शिवाय सरकार आणखी एक महत्त्वाचा बदल करणार आहे जो भविष्यात लागू होईल. तो म्हणजे मोबाईल आधारित राशन कार्ड प्रणाली. या प्रणालीमध्ये तुमचे कार्ड, तुमचे सदस्य, लाभ, वितरण सगळं तुमच्या मोबाईल नंबरवर लिंक होणार आहे. जर तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल तरीही चिंता करू नका, कारण यासाठी सामान्य कीपॅड मोबाईलवरही सेवा सुरू केली जाणार आहे. कारण योजनांचा फायदा प्रत्येक गरीब व्यक्तीपर्यंत पोहोचावा हा केंद्राचा स्पष्ट उद्देश आहे. मंडळी, आता आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीबद्दल. मागील भागात मी सांगितल्याप्रमाणे राशन कार्डात ज्यांचं नाव आहे अशा प्रत्येक महिलांच्या खात्यात महिन्याला आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. पण ही सुविधा केवळ आर्थिक मदत नाही, तर ही महिलांसाठी सक्षमीकरणाची मोठी संधी आहे. अनेक घरांमध्ये अजूनही महिलांना स्वतःच्या खर्चासाठी पैसे असत नाहीत. त्या घरातील कामं करतात, पण आर्थिक निर्णयात त्यांना मत मागितलं जात नाही. या योजनेमुळे घरातील स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या गरजांसाठी पैसे उपलब्ध होतील. त्यांना मोबाईल रिचार्ज, मुलांच्या छोट्या खर्चासाठी, घरातील वस्तूंसाठी स्वतंत्र निर्णय घेता येईल. आजच्या जगात हे खूप महत्त्वाचं आहे. शिवाय बँकेतून पैसे काढण्यासाठीही आता अनेक गावांमध्ये डिजिटल मित्र किंवा बँक मित्र केंद्र उपलब्ध आहेत. तिथे बोटाच्या ठशाने पैसे काढता येतात. त्यामुळे वृद्ध महिलांनाही आता जवळच्या बाजारात जाऊन खात्यातील रक्कम घेणं अगदी सोपं झालं आहे. अनेकदा विचारलं जातं की सरकार एवढी मदत का देते? कारण आज महागाई वाढली आहे, रोजच्या वस्तूंचे दर वाढले आहेत, गॅसचे दर वाढतायत, बाजारातल्या गोष्टी पूर्वी इतक्या स्वस्त उरल्या नाहीत. त्यामुळे पात्र कुटुंबांना मदत मिळावी हा उद्देश स्पष्ट आहे. सरकारने आणखी एक सूचना दिली आहे की जर कोणाचं राशन कार्ड अजून बनलं नसेल किंवा काही समस्या असेल तर लगेच नवीन पोर्टलवर अर्ज करावा. कारण पुढील काही महिन्यांमध्ये नवीन सुविधांची नोंदणी फक्त डिजिटल पद्धतीनेच होणार आहे. ज्यांनी ऑनलाईन अर्ज केला नाही त्यांची नावे भविष्यातील यादीत उशिरा समाविष्ट होतील. त्यामुळे वेळेत काम करणं खूप आवश्यक आहे. चला, आता तिसऱ्या भागात पाहूया त्या गोष्टी ज्याबद्दल लोकांना सर्वात जास्त उत्सुकता आहे. घरात मोफत मिळणाऱ्या 8 वेगवेगळ्या वस्तूंच्या बद्दलचा संपूर्ण सविस्तर तपशील. कारण ही बातमी जाहीर होताच अनेकांनी विचारायला सुरुवात केली होती की काय खरंच मिळणार? कोणत्या राज्याला मिळणार? हे सर्वांसाठी आहे का? तर आता आम्ही तुम्हाला हे एकदाच स्पष्टपणे आणि अगदी सोप्या भाषेत सांगतो. सर्वप्रथम केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की प्रत्येक पात्र राशन कार्ड धारकाला त्याच्या श्रेणीनुसार मोफत वस्तू दिल्या जाणार आहेत. यामध्ये तांदूळ, गहू यांच्यासोबतच साखर, मीठ, चणा, डाळ आणि खाद्यतेल या वस्तूंचा समावेश असेल. म्हणजे तुमच्या घरातील अन्नधान्याचा मोठा भाग महिन्याभरासाठी मोफत मिळणार आहे. विचार करा, 8 वस्तू मोफत मिळाल्या तर घर खर्चात किती मोठी बचत होणार आहे. महिन्याचा गहू तांदूळ खर्च जिथे मोठा होता आता तो शून्यावर येईल. डाळी आणि चणे मिळाल्याने प्रथिनांची कमतरता कमी होईल. साखर आणि मिठामुळे घरातल्या दैनंदिन गरजा सहज भागतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेल देखील मोफत मिळणार असल्यामुळे स्वयंपाकाचा सर्वात महागडा खर्चही कमी होईल. ही योजना फक्त सामान्य लाभार्थ्यांसाठी नाही, अंत्योदय म्हणजे अँटोडे कार्डधारकांना विशेष प्रमाणात अतिरिक्त धान्य मिळणार आहे. कारण त्यांची आर्थिक स्थिती इतरांपेक्षा कमी आहे. सरकारने पुरवठा विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीत लाभ थांबवायचा नाही. धान्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आता नवीन चाचणी पद्धती वापरल्या जात आहेत. यामुळे खराब, जुना किंवा ओलसर धान्य देण्याचा प्रकार संपेल. शिवाय वितरण केंद्रांवर कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की वजन कमी देण्याचा प्रकार झाला तर त्यावर थेट कारवाई होईल. एक प्रकारे संपूर्ण व्यवस्था पारदर्शक केली जात आहे. आता एक महत्त्वाची माहिती, अनेक राज्यांमध्ये मोबाईल आधारित OTP प्रणाली लागू करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही राशन घ्यायला गेलात की तुमच्या फोनवर एक OTP येईल. तो सांगितल्यावरच मशीन उघडेल. त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या नावावर धान्य कोणी घेऊ शकणार नाही. तसंच नवीन पोर्टलवर तुमच्या कार्डाचा पूर्ण इतिहास पाहता येणार आहे. तुम्ही गेल्या किती महिन्यात किती धान्य घेतलं, काय मिळालं, किती प्रमाणात मिळालं, सगळं स्पष्ट दिसेल. लोकांचा विश्वास वाढावा म्हणून सरकारनं ही नवीन सोय आणली आहे. पुढचा मुद्दा, महिलांच्या खात्यात जमा होणाऱ्या आर्थिक मदतीबाबत. या योजनेतील रक्कम भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून येत्या बजेटमध्ये महिलांसाठी अनेक नवीन घोषणा येणार आहेत असं संकेत मिळत आहेत. जर कुटुंबात 2,
3 किंवा अधिक महिलांची नावे राशन कार्डात असतील तर प्रत्येकाला स्वतंत्र लाभ दिला जाईल. तसंच नवीन डिजिटल पोर्टलवर तुम्ही तुमचा आधार स्मार्टफोनशी लिंक केलात तर तुमची माहिती सुरक्षित राहील आणि भविष्यात कोणताही गैरवापर होणार नाही. आता शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा. नवीन अर्ज करणाऱ्या लोकांनी विलंब करू नये. कारण अनेकदा दिसतं की लोक विचार करतात उद्या करतो, परवा करतो आणि नंतर नाव यादीत चुकतं. त्यामुळे पुढच्या वाटपात अडचण येते. सरकारनं स्पष्ट सांगितलंय की लवकर अर्ज करणाऱ्यांची प्रक्रिया सर्वात आधी पूर्ण केली जाईल. तसंच तुमच्या गावात, तालुक्यात किंवा नगरपालिकेत कोणत्या दिवशी वितरण होणार आहे त्यासाठी एक विशेष नोटीस पुढे मोबाईलवर पाठवली जाईल. म्हणजे तुम्हाला गोदामात जाऊन विचारण्याचीही गरज राहणार नाही. मंडळी, अखेर तुम्ही हा संपूर्ण अपडेट ऐकला. 8 वस्तू मोफत, महिन्यात 2दा राशन, महिलांसाठी खात्यात मदत, नवीन पोर्टल, डिजिटल प्रणाली, स्वच्छ आणि पारदर्शक वितरण. हे सगळं मिळून आजचा दिवस राशन कार्ड धारकांसाठी खरोखर नवं पर्व घेऊन आलेला आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ पुन्हा एकदा आवर्जून सांगतो, नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. कारण पुढे अशा मोठ्या बातम्या पहिल्यांदा इथेच मिळतील.